डॉक्टर, माझी दोन्हीही गुडघ्यांची नी रिप्लेसमेंट झालेली आहे. बराच अवधी झाला. मी समाधानी आहे. चालतो, अगदी टू व्हीलरही चालवतो, फोर व्हीलर तर उत्तमपणे चालवतो. पण माझ्या गुडघ्यात आवाज येतो आणि हा आवाज विशिष्ट पद्धतीचा असतो आणि विशिष्ट क्रियेमध्येच येतो. असं आवाज येणं नॉर्मल आहे का? असा बरेचशा रुग्णांना प्रश्न असतो. एक सर्वसाधारणपणे त्याच्यात 2 ते 3 गोष्टी असतात, ज्याच्यामुळे हा आवाज येऊ शकतो. एक, जिथे बेसिकली पॉलिस्पेसर जो आहे, तो जर रिलेटिव्हली लूजने ठेवण्यासाठी सर्जनने ठेवलेला असेल, तर त्या ठिकाणी हा आवाज येऊ शकतो. तो युजुअली आवाज साईड टू साईड मुवमेंटला येतो. दुसरा आवाज येऊ शकतो जर पटेला ट्रेकिंग म्हणजे बेसिकली ही जी तुमची वाटी आहे, ही वाटी ह्या ग्रूवमध्ये वर खाली जाताना जर ती जंप करत असेल किंवा बेसिकली त्याच्यामुळे सुद्धा हा आवाज येऊ शकतो. तिसरा, क्वचित प्रसंगी पोस्च्युअर ऑस्टिओफाईड डिलेड लूजनिंग होते आणि त्या केसमध्ये सुद्धा ते आवाज करू शकते. कधी कधी बेसिकली मॅल ट्रॅकिंग सबस्टन्समध्ये जो टिबियाची जी पोस्ट असते ती साईडच्या कॉन्डाईलला आवाज करते. हे असे काही कारण आहेत ज्याच्यामुळे बेसिकली TKR नंतर पायात आवाज येऊ शकतो. प्रत्येक वेळेस हा आवाज येणं हा त्रासदायक नसू शकतं. इट मे नेवर बी पेनफुल बट इट माइट कॉज जस्ट न्यूसन्स. म्हणजे आवाजाचा त्रास आहे का वेदनेचा त्रास आहे? डॉक्टर, मग आवाजाकडे आम्ही काय केलं पाहिजे, त्याची आम्ही किती गांभीर्याने हा आवाज घेतला पाहिजे, हे तुमचे जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला तपासतील. तुमच्या पहिल्या दिवसाचे एक्सरे बघतील, आताचे एक्सरे बघतील, तुमचा स्कॅनोग्राम काढतील, त्याच्यात तुमची पटेलर ट्रॅकिंग निघेल आणि त्याच्यावरनं तुमच्या आवाजाचं विश्लेषण केलं जाईल. बऱ्याचदा बहुतांश वेळेस हा आवाज त्रासदायक नसतो. त्याच्यामुळे फायनल आउटकम किंवा त्याच्यामुळे माझा गुडघा लवकर झिजून जाईल आणि मला त्रास होईल आणि तुम्ही वेळीच लक्ष नाही दिलं म्हणून गुडघ्याची लाईफ कमी होईल, असं सुद्धा नसतं. पण पेशंट लोकांना ती भीती असते. त्यामुळे एकंदरीतच तुमचा पोस्ट ऑपरेटिव्ह स्कॅनोग्राम, तुमचा डे 1चा पोस्ट ऑप एक्सरे, तुमचा त्या दिवसाचा नवीन एक्सरे, हे बघून तो सर्जन क्लिनिकली तुम्हाला ॲसेस करेल आणि मग तुम्हाला सांगेल की या आवाजाचा बेसिकली तुम्हाला काही त्रास आहे का. नुसता आवाज येतो पण दुखत नाही, तुम्ही सहज दुर्लक्ष करू शकता. पण आवाजही येतो आणि दुखतं पण आहे, तर त्या ठिकाणी निश्चित कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली पाहिजे आणि हे तुमचे डॉक्टर त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे सखोल आणि गांभीर्याने सगळी तुमच्याशी चर्चा करतील. डॉक्टर, सर्वसाधारणपणे ऑपरेशन करताना आमच्या गुडघ्याची वाटी रिसर्फेसिंग ज्याला आपण म्हणतो, ही केलीच गेली पाहिजे का? ती करावी तर कोणी आणि हा कॉल डॉक्टरांनी घेतला पाहिजे का रुग्णाने? तर याच्यात खूप हेझी लाईन आहे. म्हणजे बेसिकली एक अस्पष्ट अशी लाईन असते की काही सर्जन जे असतात ते 100% पटेला रिसर्फेस करत नाहीत. गरजच नाही, वेदनाच नाही. 20-20 वर्ष त्यांचे पेशंट न सर्फेस करता सुद्धा फक्त डिनर्वेशन करून ऑस्टिओफाईड काढू नये, खूप सुंदर अनेक दशकं त्यांचे रुग्ण चालत आहेत. त्यामुळे तो सर्जनचा जो ग्रुप असतो ते स्ट्रॉंगली ॲडव्होकेट करतात की पटेला रिसर्फेस करायची गरज नाही. देर आर फ्यू सर्जन्स हू रिप्लेस ईच अँड एव्हरी पटेला इररिस्पेक्टिव्हली. गरज असो अथवा नसो, त्रास असो अथवा नसो, टोटल मी रिप्लेसमेंट करतोय, मी पटेला रिसर्फेस करेलच. माझ्या बाबतीत हा कॉल 100% सब्जेक्टिव्ह असतो. एक बेसिकली पेशंटचं वेअरआउट किती झालेलं आहे, पटेलाचं कार्टिलेज किती वेअरआउट झालं आहे, किती थिन झालेलं आहे, याच्यात मला खात्री आहे की नाही की बेसिकली याच्यात आपण सगळं ऑस्टिओफाईट्सकडून डिनर्वेट केल्यानंतर याला अडचण येणार नाही. हा सर्जनचा वैयक्तिक अनुभवातनं घेतला जाणारा कॉल असतो. व डॉक्टर, वाटीची सरफेस बदलली नाही म्हणून तर मला दुखत नसेल किंवा ते बेसिकली बदलली गेली मला त्याचा तर आवाज येत नसेल, हे अनेक कुशंका आपण घेतो. मग आपण आपल्यासारखंच ऑपरेशन झालेलं अजून 4 लोकांना भेटतो. तो प्रत्येकजण त्याचं काहीतरी वेगळं मत, कारण विमानात एखादे सफर केल्याप्रमाणे प्रत्येकाला जसा वेगळा अनुभव येतो, तसे हे नी रिप्लेसमेंट केलेलं 4ही व्यक्ती 4 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अनुभव कथन करतात. कोणाला मळमळ होते, कोणाचा जीव वर खाली होतो, कोणाचा जीव घाबरतो. असं जसं प्रत्येक आपण वाहनात प्रवास करणारे 4 लोक 4 पद्धतीने कथा करतात, तसंच नी रिप्लेसमेंट झालेली 4 लोक 4 पद्धतीने तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतील. तुम्हाला असलेला नेमका त्रास काय याचं विश्लेषण एक तज्ज्ञ डॉक्टरला करू द्या. तुम्ही तुमचे सगळे रिपोर्ट्स आणि रुग्ण घेऊन त्या डॉक्टरपर्यंत पोहोचा आणि तुमच्या शंकांचं समाधान करा. थँक्यू.